नमस्कार, मी किरण भगत, बदलापूरचाच रहिवासी. बदलापूरच्या बद्दल काय बोलायचे मला. हा आमचा तळा आज वर्षानुवर्ष हा असाच आहे तळा. लोकांनी आता निवडणुकीचं ते रणधुमाळी चालू असताना मी ते ऐकतोय, आम्ही एवढे कोटी आणले, आम्ही तेवढे कोटी आणले. मग सत्तेवर असलेल्या माणसाने आमच्या गावातील बदलापूर गावातील हा तळ्याचा निधी कुठे गेला, का नाही आजपर्यंत हा तळा असं राहिला. माझ्या चारच विनंती आहे, 4 वेळा विनंती करतो आणि 4च प्रश्न आहेत माझे. बदलापूर गावाचं मच्छी मार्केट बंद आहे, बदलापूर गावची तळ्याची अवस्था दुरवस्था आहे, बदलापूर गावात खेळायला गार्डन नाही आहेत लहान मुलांना, आणि बदलापूर गावात जिम नाही आहे. या 4 गोष्टी आहेत. मग तुम्ही बोलता ना आम्ही 200 कोटी आणले, 230 कोटी आणले, 250 कोटी आणले. मग आमच्या बदलापूर गावाचं काय. आज बदलापूर गावामध्ये नाही केली तर वोटिंग लिस्टवर 16,000 वोटिंग आहेत आणि बदलापूर गावात राहणारी माणसाची संख्या आहे कमीत कमी 35,000. मग या 16,000 लोकांनी कुठल्या उमेदवाराने नगराध्यक्ष निवडायचं. तुम्ही आमच्या 4च प्रश्नांची उत्तरं द्या, मग आम्ही तुमच्याशी बोलू. आणि बदलापूर गावातील सगळ्या रहिवाशांना माझी एक विनंती आहे, आपण कचरा कुठं टाकतो एवढी जर आपल्याला अक्कल आहे तर आपण मत कुठं टाकायचं ही अक्कल आपल्याकडे राहिली पाहिजे. पैशांचा पाऊस होणार आणि घ्या, आलेले पैसे सोडू नका, आहे आंघोळी करून घ्या. पण जे बोलतात ना आम्ही करोड रुपये आणले, तर ते करोड रुपये आणल्यानंतर आमच्या गावात तळा का नाही आहे, आमच्या गावात जिम का बंद पडल्यात, आमच्या गावात लहान मुलांना खेळायला गार्डन का नाही, आमच्या गावातलं मच्छी मार्केट, कोळगावचं मच्छी मार्केट आणि बदलापूर गावाचं मच्छी मार्केट एकाच दिवशी बांधायला सुरुवात झालेलं काम होतं. आज कोळगावचं मच्छी मार्केट 10 वर्षाला चालू आहे, 10 वर्षाच्या जास्ती झालं. बदलापूर गावाचं मच्छी मार्केट बंद आहे. मग तुमच्या बड्यापती गोष्टी ती कोणाला सांगताय, कुठल्या लोकांना लालच दाखवून तुम्ही वोटिंग करा सांगताय. अजिबात तुम्ही सांगू ना आम्ही करोड रुपये यांच्याकडनं आणले, या मंत्र्याकडनं आणले, त्या आमदारांकडनं आणले, आम्ही यांच्याकडनं, आम्हाला काय घेण्याचं नाही. बदलापूरकरांना माझी एक विनंती आहे, मी तुमचा मुलगा आहे. इलेक्शन कुठला पक्ष निवडून येईल नाही येईल मला द्यायची घेण्याचं नाही आहे. आपण काम करत आलो आणि काम करत राहणार. ही किरण भगतची ख्याती आहे आणि भगत कुटुंब भरपूर काम करतो बदलापूरमध्ये, हे पहिल्यापासूनच आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, बदलापूर गावात पाण्याची टंचाई. आज रोहिदासवाड्याचा, डांगी तळ्याच्या आसपासचा, बौद्धवाड्याचा पाणी नाही, सोसायट्यांची बोंब आहे. तुम्ही करोड रुपये आणले, टाक्या बांधल्यात, ते ठेवल्यात कुठं. तुम्हाला जर एवढे करोड रुपये आल्यानंतर बदलापूर गावात 4-5 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही, तर बदलापूर गावातल्या लोकांनी वोटिंग करायची कुणाला. आणि मी माझी विनंती बदलापूर गावातील लोकांना का एकदा विचार करा आणि अशा माणसाला वोट करा का तो आपली कामं करेल. फक्त हवेत बोलणार नाही, मी एवढे करोड आणले, मी हे केलं, मी ते केलं आहे, त्याला हाताला धरून आपला बदलापूर गावाचा तळा दाखवा, बदलापूर गावाची जिम शाळा दाखवा, बदलापूर गावातलं मच्छी मार्केट दाखवा आणि आमच्या लहान मुलांना असणारे गार्डन दाखव. एवढे जर त्यांनी आणले असतील ना तर आपण त्याला आमका शूटिंग टाकू, नाही तर त्याला लांबूनच नमस्कार करा, बाबा तुझ्या भाषणाला पण आम्हाला ऐकायला इंटरेस्ट करायला. हीच माझी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.